आताच आपण अशोक उईके यांची पत्रकार परिषद पाहिली. यानंतर वळूयात पुढच्या सविस्तर बातमीकडे. अमरावतीतील रुग्णालयात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने रुग्णालयातील अग्निसुरक्षा आणि विशेषतः नवजात बालकांच्या उपचारासाठीच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. याच पार्श्वभूमीवर मावळच्या वडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या सुविधांची अद्याप प्रतीक्षा आहे, याबाबत डॉक्टर रोहित काळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अमरावतीमध्ये जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्या पद्धतीने आपल्याकडे काही घडू नये याच्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रशासन काळजी घेत आहोत. आपल्या इमारतीमध्ये फायर सेफ्टी नॉर्म्स नुसार सगळ्या गोष्टींची सुविधा आहे. प्रत्येक रूम मध्ये फायर म्हणजे स्मोक डिटेक्टर आहेत, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स आहेत. याचं वेळोवेळी ऑडिट केलं जातं. खाली पाण्याच्या फायर सेफ्टी नॉर्म्स नुसार आपल्याकडे जवळपास 2 लाख क्षमतेची पाण्याची टाकी जी कायम आपल्याकडे रिझर्व्ड असते, ती फायरच्या दुर्दैवी घटनांना सामोरं जाण्यासाठी इमर्जन्सी सुविधा म्हणून ती रेडी आहे. त्या व्यतिरिक्त ठिकठिकाणी आपले फायर एक्सटिंग्विशर, आग बुझवण्याचे जे काही फायर एक्सटिंग्विशर्स आहेत ते आहेत आणि सर्व अपडेटेड आणि ऑडिटेड आहेत. त्यामुळे इथे आम्ही अशा समजा चुकीच्या काही घटना घडल्या तर त्याला योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी पूर्ण तयार आहोत.